हे बघा इथे त्यांनी काय केलं, 18 ऑगस्ट 2023 दिसते, 18 ऑगस्ट 2023. The following act of parliament received the assent of the president on the 18th August 2023 and it's hereby published for general information. राष्ट्रपतींची मान्यता मिळाली म्हणजे संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये बिल आणलं जातं. हे बिल आणलं तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल विधेयक सादर केलं जातं. आता याचा संबंध टॅक्सशी आहे. ते फायनान्स मिनिस्टर जे असतात ते प्रेझेंट करतात किंवा जे राज्यमंत्री असेल तर ते राज्यमंत्री ते प्रेझेंट केलं का मग ह्याच्यावरती काही सजेशन ऑब्जेक्शन विरोधी पक्षाचे लोक नोंदवतात. सरकार पक्षाचं काम काय की ह्या विधेयकामुळे आपला देश कसा पुढे जाईल कसा फायदा हे सांगणं आणि विरोधकांचं काम ह्याच्यामुळे काय साईड इफेक्टमुळे काय नुकसान होईल हे सांगणं. मग ह्याच्यावरून चर्चा अंती काय होतं हे मंजूर होतं. मग राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपतींची ॲसेंट झाली का मग ह्याचं बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. मग हे कायदा आला तर ह्याचं नाव काय आलं तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अमेंडमेंट ॲक्ट. याचा परिणाम काय झाला, परिणाम काय होईल तर यातला सेक्शन 1 आहे. हा सांगतो की हा कुठला ॲक्ट आहे आणि हा कधीपासून काय होईल लागू होईल. इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट. ते गव्हर्नमेंट काय करेल नोटिफाय करेल, नोटिफिकेशन काढेल याच्याबद्दल. आला कधी 18 ऑगस्टला नोटिफाय झाला. मी तुम्हाला डेट दिलं इकडे. हा नोटिफाय झाला 1/10/2023 ऑगस्टला आला आणि लागू केला गव्हर्नमेंटनी 1 ऑक्टोबर 2023 पासून. आता याच्यामध्ये काय अमेंडमेंट झाल्या त्या बघा. अमेंडमेंट CGST ॲक्टमधल्या सेक्शन 2ला काय झाली तर इथे आफ्टर क्लॉज 80A ऑनलाईन गेमिंग म्हणजे काय ही व्याख्या डेफिनेशन ॲड केली गेली. 80B ॲड केलं गेलं. त्यानंतर 102 नंतर 102A मध्ये स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम मीन्स बेटिंग कॅसिनोज गॅम्बलिंग हे सगळं दिलं गेलं. त्यानंतर 105 जो आहे सेक्शन त्याच्यामध्ये हा प्रोविजो एवढा ॲड केला गेला. 117 नंतर व्हर्च्युअल डिजिटल असेट काय हे ॲड केलं. आणि सेक्शन 24 आत्ता आपण जो बघत आहोत याच्यामध्ये जो शेवटचा सेक्शन होता तो शेवटचा नसल्यामुळे म्हणजे इकडे हे कसं होतं हा जर का शेवटचा आहे तर ह्याच्या अगोदर अँड जोडलं जातं. आता हा शेवटचा करायचा आहे मग इथे शेवटी अँड मग शेवटचा येतो ना. बस थोडीशी अमेंडमेंट त्यांनी दिला की इथे अँड वर्ड अँड ओमिट करा आणि आफ्टर क्लॉज 11 हा काय येईल 11A एव्हरी पर्सन सप्लाईन ऑनलाईन मनी गेमिंग फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अँड असे. मी इथला अँड काढला आणि पुढे अँड जोडला. त्यानंतर शेड्यूल 3 जे आहे शेड्यूल 3 त्याच्यामध्ये लॉटरी म्हणजे ॲक्शनेबल क्लेमवरती GST लागत नाही एक्सेप्ट लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग असं होतं. त्याच्याऐवजी स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेमवर GST लागेल. अदरवाईज ॲक्शनेबल क्लेमवरती GST लागत नाही. ॲक्शनेबल क्लेम वेगळा डिफाईन केला मी सांगेन नंतर पुढे. ओके तर त्यामुळे आता तिकडे शब्द काय आले शेड्यूल 3 मध्ये स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम आणि स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम म्हणजे काय आहे हे 102A मध्ये दिलं. ओके शेड्यूल 3 कशा करताय शेड्यूल 3 मध्ये असं ट्रान्झॅक्शन जे सप्लायच नाही आहे हे सांगितलं जातं. तर त्यामध्ये ॲक्शनेबल क्लेम हे सप्लाय गुड्सचं पण नाही आणि सर्व्हिसचं पण नाही पण एक्सेप्ट हे स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम म्हणजे बेटिंग कॅसिनोज गॅम्बलिंग हॉर्स रेसिंग लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग याच्यावरती GST ॲप्लिकेबल होईल. बाकी ह्या व्यतिरिक्त जे ॲक्शनेबल क्लेम आहेत ओके तिकडे काय GST लागणार नाही इकडे GST लागेल.
म्हणजे फक्त या ऑनलाईन मनी गेमिंगवरती टॅक्सेबिलिटी प्रॉपर येण्याकरता त्यांनी ह्या प्रकारचा ह्या अमेंडमेंट करण्याकरता हा अमेंडमेंट ॲक्ट आणला 2023ला. एवढी गव्हर्नमेंटला गरज वाटली की अचानकपणे वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये बघितलं आपण, तर जसे यूट्यूब आहे, कुठे कुठे अशा ॲड दिसायला लागल्या. कुठल्या रमी किंवा ऑनलाईन मनी गेमिंग, हां, हे सगळं यायला लागलं आणि मोठे मोठे सेलिब्रिटी त्यामध्ये ॲड करायला लागले. आता ह्याच्यामध्ये एवढंच आहे, म्हणजे फक्त या ऑनलाईन मनी गेमिंगवरती IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये IGST ॲक्टमध्ये ऑनलाईन मनी गेमिंग एक्सक्लुडिंग हे दिलं इकडे, प्लस सेक्शन 5 मध्ये, सेक्शन 10 मध्ये आणि महत्त्वाचं इकडे सेक्शन 14A इन्सर्ट केला. 14A सप्लायर ऑफ ऑनलाईन मनी गेमिंग यांच्याकरता. आलं लक्षात? सेक्शन 24 मध्ये सेक्शन आणला आणि IGST ॲक्टमध्ये सेक्शन 14A आणला. ओके, याचा उद्देश फक्त एवढाच होता की या रमीसारख्या गेमिंग प्लॅटफॉर्मवरती प्रॉपर टॅक्स गव्हर्नमेंटला घेण्यासाठी कायदेशीर तरतूद असावी म्हणून हे केलं गेलं. आणि नंतर मग हे आल्यानंतर बराच काळ रमी सगळ्या ॲड बंद झाल्या होत्या. आत्ता परत चालू झालं तुम्हाला दिसतील, पण मधल्या काळात बरंच बंद झालं होत्या ॲड. त्यातलाच हा विषय आहे आता की every person supplying online money gaming from a place outside India to a person in India, since online money gaming has been made taxable by amending Schedule 3 CGST Amendment Act 2023 with effect from 1/10/23, every person जो सप्लाय करतो ऑनलाईन मनी गेमिंग from a place outside India to a person in India are required to obtain registration compulsory. याचा इफेक्ट हा आहे. ओके, कळलं? म्हणजे आता फक्त काय होतं, एकाच वाक्यात तुम्हाला सांगून संपलं असतं, पण तुम्हाला याचं महत्त्व कळावं की गव्हर्नमेंटला काही लाखोचा रेव्हेन्यू जर मिळवायचा असेल आणि जर हे लोक प्रॉपर टॅक्स देत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई करायची असेल तर पहिले आपल्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज होती. ती गव्हर्नमेंटने पहिले केली, लक्षात घ्या. आणि त्यानुसार त्यांनी CGST ॲक्टमध्ये पण काही बदल केले आणि IGST ॲक्टमध्ये पण काही बदल केले आणि त्याप्रमाणे आता जर का ह्यांनी प्रॉपर टॅक्स दिला नाही, इथे त्यांना आता क्लिअर आहे की तुमच्याकरता प्रोव्हिजन काय आहे. जे अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत त्यांना क्लिअर झालं की गव्हर्नमेंटचा दृष्टिकोन काय आपल्याकडे बघण्याचा, की आपल्याकडे टॅक्स कशा प्रकारे पाहिजे, आणि जर आपण नाही दिला तर मग आपला बिझनेस बंद होईल. जर तरतूदच नसेल ना तर गव्हर्नमेंट कारवाई नाही करू शकत. कारवाई करायची असेल तर तशी कायदेशीर तरतूद करायला लागते, म्हणून ती केली गेली. अगोदर एवढा धुमाकूळ घातलेला नव्हता या ऑनलाईन मनी गेमिंग किंवा आजच्या रमीसारख्या ॲपनी किंवा वेबसाईटनी. आता तो एवढ्या प्रमाणात वाढला आहे, म्हणजे मी असं मोबाईल ओपन केला ना तुम्हाला काहीतरी दिसतं की अरे तुम्हाला फ्री हे मिळतं आहे, ते रमी ते काय ना काय ते दिसतंच. म्हणजे जे लोक ह्यातले इच्छुक असतील ना ते वापरणारच ते. हां, तुमच्या अकाउंट एवढे पैसे जमा झाले, तुम्ही मग विदाऊट काही खर्च करा ते खेळू शकता. जे खेळत असतील ते यात ओढले जाणारच आहेत, या आमिषाला बळी पडणारच आहेत. त्यामुळे मग या प्रकारचा कायदा करणं गरजेचं होता, म्हणून तो त्यांनी केलेला आहे. कळलं एवढं? आता ह्याच्यात एक चार्टमध्ये सगळं दिलं आहे की 22/2, 22/3, 22/4 कशा करताय, 22/1 कशा करताय. 22/1 मध्ये मग या 4 राज्यांना 10 लाख, या 6 राज्यांना 20 लाख, या बाकीच्या मग 40 लाख लिमिट कोणाला आहे कसं आहे. मग त्यातले ते ॲग्रिगेट टर्नओव्हरचं डेफिनेशन काय आहे, टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय, एक्सपोर्ट आणि सेम पॅनला केलेला बिझनेस, त्यातनं GST सोडून. आता ही तुम्हाला डेफिनेशन कायम लागेल. तसं बघा, ज्यांचा टर्नओव्हर 2 करोडच्या पुढे आहे त्यांना GSTR 9 भरण्याची गरज नाही. ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढावा,
टॅक्सेबल सप्लाय प्लस एक्झाम प्लस एक्सपोर्ट प्लस बॅनरला केलेला सप्लाय लेस GST. जी अमाऊंट येईल ती काय 2 करोडच्या आत आहे. GSTR 9 भरण्याची गरज नाही. ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्यांच्याकरता GSTR 9C आहे, बाकीच्यांना एक्झाम्प्ट आहे. मग त्यावेळेला ह्याची डेफिनेशन ही लागते की टर्नओव्हर कसा काढायचा. इनवॉइसिंग कोणाला ॲप्लिकेबल आहे. एक टर्नओव्हर अमाऊंट आहे त्याच्या पुढे जर टर्नओव्हर गेला तर इनवॉइसिंग ॲप्लिकेबल आहे. म्हणजे जिकडे जिकडे ॲग्रिगेट टर्नओव्हर शब्द येईल तिकडे तुम्हाला ही व्याख्या सेक्शन 2 क्लॉज 2.6 क्लिअर पाहिजे कसा काढायचा ॲग्रिगेट टर्नओव्हर. इवन इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट लेट फीज आहे. लेट फीज पण अशी वेगवेगळ्या टर्नओव्हरनुसार कमी जास्त लागते लेट फीज. त्यामुळे हा शब्द तुम्हाला फक्त हे 2 शब्द नाही आहेत, यात नक्की काय सांगायचं आहे हे कळलं पाहिजे. हे आपण 4 पॉईंट बघितले. या GST लागू शकत नाही, एक्झाम्प्ट आहे, ॲग्रिकल्चरिस्ट आहे आणि नोटिफाईड पर्सन्स आहेत त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि आता 24 बघितलं आपण. या 24 मध्ये हे 12 सेक्शन बघितले. इथे काय क्लिअर झालं, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला आहे आणि कोणाला नाही हे क्लिअर आहे. आता ज्यांच्यासाठी ही रिक्वायरमेंट आहे रजिस्ट्रेशन घेण्याची, आता जर त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं नसेल तर काय होईल, त्यांच्यावरती कारवाई होईल. कारवाई करू शकतो ना गव्हर्नमेंट की आम्ही कायदा केला आहे रजिस्ट्रेशन तुम्ही घ्यायला पाहिजे. मग सेक्शन 22(1) प्रमाणे, 22(3) प्रमाणे, 22(4) प्रमाणे किंवा मग 24 मधला एखादा सेक्शन प्रमाणे तुम्ही लायबल असताना रजिस्ट्रेशन का नाही घेतलं आणि तुम्ही एवढा टॅक्स देणं लागता, तुमच्याकडनं का वसूल करून घेऊ नये. त्यांना ही नोटीस पाठवली जाऊ शकते ना, कारण कायदा तुम्हाला बाध्य आहे. तुम्ही या देशामध्ये राहता, याचा कायदा आहे, हा तुमच्यावर लागू होतो. म्हणजे पहिले जी तरतूद असेल ती तरतूद नाही पाळली तर तो व्यक्ती तिकडे डिफॉल्टर आहे, त्यांनी काहीतरी गुन्हा केला आहे हे सिद्ध होतं. मग त्याला मानायला पाहिजे बाबा ठीक आहे बरोबर आहे, याप्रमाणे मी हे करायला पाहिजे, मी नाही केलं, काय आता माझ्यावरती काय कारवाई होईल, त्याला मी समोर जायला तयार आहे. जर कारवाई व्हायला नको असेल तो काय करेल, ठीक आहे मला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे ते मी घेतो. हे कसं झालं बघा. आता एखाद्या लग्न आपण ठरवतो तेव्हा कसं होतं, सगळी बोलणी होतात की बा मुलाची काय रिक्वायरमेंट आहे, मुलीची काय, ते भेटले, मग आता लग्न करायचं ठरलं, मग कधी करायचं, कुठे करायचं ठरलं. एकदा ते ठरण्याचं काम जे आहे हे 22, 23, 24 मध्ये झालेलं आहे. आता ॲक्च्युली जो सोहळा पार पडणार आहे घ्यायचं रजिस्ट्रेशन ते 25 मध्ये घ्यायचं. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन हे 25 मध्ये आहे, कळलं. आता याप्रमाणे 25(1) जेव्हा आपण बघू तेव्हा तिकडे तुम्हाला हे कळेल वेअर अँड बाय वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. आता ज्यावेळेस आपण कुठल्याही कायद्याचा अभ्यास करतो त्यावेळेस तिकडे आपल्याला ही उत्तरं मिळतात. हू, वेन, वॉट, वेअर, वाय आणि हाऊ. हाऊ म्हणजे प्रोसिजर आहे आणि वाय म्हणजे का, लॉजिक आहे. आणि हू कोणाला करायचं आहे, वेन केव्हा करायचं आहे, काय करायचं आहे, वेअर कुठे करायचं आहे, ही उत्तरं मिळतात. आलं लक्षात. आता जर का तुमच्याकडे एखादी केस आली आहे तर तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की बाबा तो कोण आहे, त्याने इशू थ्रू सप्लाय केला आहे का, कुठला सप्लाय केला आहे, तो फूड सप्लाय केला आहे. तर त्याला कुठल्या सेक्शनप्रमाणे कुठल्या रूलप्रमाणे टॅक्स देणं गरजेचं आहे हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. आणि मग तो त्यांनी जमा नाही केला हे तुम्ही कसं प्रूव्ह करता, कुठे ते तुमच्याकडे डिस्क्रिपन्सी आली, ती डिस्क्रिपन्सी नोटीस कुठे झाली. पहिली गोष्ट तो टॅक्स देणं आहे का, तो देणं आहे हे कसं देणं आहे. एक टॅक्स आहे, दुसरं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आणि तिसरं रिफंड आहे. आणि इतर काय ऑब्लिगेशन्स आहेत, जसं इनवॉइस बनवला पाहिजे. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर पहिलं ऑब्लिगेशन काय, आता यापुढे सप्लाय कराल तेव्हा इनवॉइस बनवा. जर सप्लाय सर्व्हिसचा आहे तर मग सर्व्हिसच्या प्रोव्हिजनप्रमाणे इनवॉइस बनला पाहिजे. सप्लाय गुड्सचा आहे तर गुड्सच्या तरतुदीप्रमाणे इनवॉइस बनला पाहिजे. मग त्याचं रिपोर्टिंग GSTR 1 मध्ये त्रिवित करायचं आहे ते प्रॉपर केलं पाहिजे. त्याचा जो काय टॅक्स पेवेल बनतो आहे तो प्रॉपर रिपोर्ट करून त्याप्रमाणे भरला गेला पाहिजे. हे ऑब्लिगेशन कोणा करतायत, जो व्यक्ती रजिस्ट्रेशन घेईल त्याच्या करताय. आणि जर त्याचा डिफॉल्ट झाला
तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं आहे? हे GST डिपार्टमेंटचं आहे. मग त्या काळात ते काय करतात? इन्स्पेक्शन आहे, ई-वे बिल आहे, इन्स्पेक्शन आहे, एखादं दुकान आहे, वेअर हाऊस आहे, फॅक्टरी आहे, तिकडे जाऊनही काय होऊ शकतं? सर्च सीजर, इन्स्पेक्शन सर्च सीजर होऊ शकतं. ऑडिट आहे, स्क्रुटिनी आहे. हे सगळे उपाय कशा करतायत? प्रॉपर टॅक्स कलेक्शन व्हावं म्हणून आहे. परत मी येतो या विषयावरती की तुम्हाला ही उत्तरं मिळतील की हू, वेन, व्हॉट, वेअर, वाय, हाऊ, ही उत्तरं तुम्हाला मिळतील. तुम्ही ज्या संदर्भात जी कारवाई करत असाल तुम्हाला हे पहिले शोधलं पाहिजे की संबंधित व्यक्तीची जबाबदारी काय होती आणि त्याने कुठलं ऑब्लिगेशन फॉलो केलेलं नाही आणि मग त्याला कुठल्या सेक्शनप्रमाणे, कुठल्या रूलप्रमाणे डिफॉल्ट झाल्यामुळे, जसं हा सेक्शन काय सांगतो, रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे, कसं घ्यायचं हा सांगतो. मग आणखीन जे ऑब्लिगेशन आपण पुढे समजून घेऊ ते त्याने फॉलो नाही केले तर मग त्याच्यावरती ॲक्शन घेण्याकरता पुढे मग ऑफेन्स आणि पेनल्टी सेक्शन 122 ते 138 आहे आणि डिमांड रिकव्हरीसाठी सेक्शन 73 ते 84 आहे. तुम्हाला ते कळलं. पहिले तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्याचे नियम काय. हे नियम जो मोडेल त्याच्यावरती कारवाई करण्याची पॉवर त्या सेक्शनमध्ये आहे. म्हणजे कायदेशीर तरतूद आहे ती जर कोणी फॉलो नाही केली त्यात तो डिफॉल्टर होतो आणि कायदेशीर तरतूद असल्याप्रमाणेच डिपार्टमेंट त्याच्या स्कोपमध्ये राहूनच कारवाई करू शकतो. ज्याला अधिकार दिले त्याला कायद्याच्या कक्षेत राहूनच ती कारवाई करायची. मी बोलतो म्हणून हे करा असं कोण बोलू शकत नाही, मला वाटतं म्हणून हे करा असं कोण बोलू शकत नाही. तुम्हाला सांगायला लागेल की या सेक्शनप्रमाणे हा डिफॉल्ट आहे. एव्हरी पर्सन ॲप्लिकेशन कोणाला करायचं आहे? एव्हरी पर्सन हू इज लायबल. लायबल कुठे होतो? रजिस्ट्रेशन घेण्यासाठी सेक्शन 22 किंवा 24मध्ये तरतूद आहे त्यानुसार जो रजिस्ट्रेशन घेण्याकरता लायबल होईल शॅल अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन एव्हरी सच स्टेट. ज्या स्टेटमध्ये तो टॅक्सेबल्स अप्लाय करतो तिकडे लायबल होईल. लायबल झाला आहे सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे विदिन 30 डेज. कधीपासून? फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल टू रजिस्ट्रेशन. कळलं? रजिस्ट्रेशन आता हे दिलं आहे सगळं, हे मी थोडं वेगळ्या प्रकारे इथे मांडले बघा. पर्सन हू इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 किंवा 24 विदिन 30 डेज फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आणि प्रोव्हिजोमध्ये दिलं आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जर असेल किंवा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जर असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, त्यांना थ्रेशोल्ड लिमिट नाही आहे. तर सप्लाय करण्याच्या 5 दिवस अगोदर त्यांच्याकरता असं आहे 5 दिवस अगोदर कमेन्समेंट ऑफ बिझनेस त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी जत्रा आहे, एक्झिबिशन आहे आणि तिकडे मला सप्लाय करायचं असेल, पण दिल्लीमध्ये करायचं असेल तर रजिस्ट्रेशन मला 5 दिवस अगोदर घेतलं पाहिजे. हा टेम्पररी सप्लाय माझा, परमनंट मी ज्या जाऊन बिझनेस करत नाही तर मग त्यासाठी मला 5 दिवस अगोदर ती प्रोसेस केली पाहिजे. आणि जर माझा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे तिकडे लायबल झाला सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे तर विदिन 30 डेज रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे इन एव्हरी सच स्टेट इन विच ही इज सो लायबल. ओके. जर माझा 2 स्टेटमध्ये बिझनेस असेल, दोन्ही स्टेटमध्ये जर मी लायबल झाला दोन्हीकडे घ्यायला लागेल रजिस्ट्रेशन. तसंच स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन याच्याकरता वेगळा कायदा आहे. त्या कायद्यानुसार स्पेशल इकॉनॉमिक झोनचं काम चालतं. सेज ॲक्ट वेगळा आहे आणि सेजमध्ये ज्या फॅक्टरीज इंडस्ट्रीज असतात तिकडनं गुड्स एक्सपोर्ट केले जातात आणि त्यांना गव्हर्मेंट भरघोस सवलत देतं. जसं आता आपण चायनाच्या मार्फत जगभरामध्ये जे काय विक्री होते आणि स्वस्तामध्ये माल जातो तर त्यांना स्पेशल असिस्टंट मदत गव्हर्मेंट प्रोव्हाइड करतं. त्यांना कॅश पण दिली जाते, त्यांना फॅसिलिटीज दिल्या जातात, बऱ्याच गोष्टी दिल्या जातात. त्यामुळेच उद्देश काय असतो? मॅक्झिमम एक्सपोर्ट करा, म्हणजे फॉरेन करन्सी आपल्या देशामध्ये आली पाहिजे आणि जेवढी फॉरेन करन्सी एखाद्या देशाला मिळेल तेवढं त्यांचं इकॉनॉमिकली ते स्ट्रॉंग होतं. प्रत्येक देश हा प्रयत्न करतो की इम्पोर्ट कमी होईल आणि एक्सपोर्ट जास्त होईल, हा प्रयत्न प्रत्येक देशाचा असतो. म्हणून काय केलं आहे गव्हर्मेंट एक वेगळं इंडस्ट्रियल सेटअप करतं स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि त्या वेगळ्या कायद्यानुसार त्याचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन चालतं. जर तिकडे एखादी फॅक्टरी असेल तुमची बिझनेस असेल तर त्याकरता वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल.
म्हणजे जर मुंबईमध्ये अंधेरी एक एरिया आहे जिकडे इंडस्ट्रियल एरिया आहे तो सेजमध्ये येतो. जर माझा त्या सेजमध्ये बिझनेस आहे तिथला नंबर वेगळा राहील आणि सेजच्या बाहेर माझा बिझनेस आहे तिकडे मला वेगळा नंबर असेल. जर पर्सन हॅव्हिंग युनिट इन अ सेज shall have to apply for a separate registration as distinct from his place of business located outside the sage in same state किंवा UT. कळलं? महाराष्ट्रामध्येच आहे 2 बिझनेस पण एक सेगमेंट एक सेजच्या बाहेर आहे, रजिस्ट्रेशन सेपरेट घ्यायला लागेल. आता जर जसं जमीन आहे, जसं पाणी आहे, समुद्र आहे, पाणी आहे. एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर ऑफ इंडिया, पाण्यामधला सप्लाय करतो. आता मोठ्या मोठ्या बोटी येतात ना समुद्रामध्ये, तर त्या किनाऱ्यापर्यंत येत नाही, येऊ शकत नाहीत, मोठ्या आहेत. तर छोट्या बोटींना त्यांना ज्या आवश्यक वस्तू पाहिजेत त्या पुरवल्या जातात. त्यांचा काय मेंटेनन्स करायचा असेल बोटीचा तो करणारे पण लोक आहेत, मग त्यांना तो मेंटेनन्स करण्याकरता सर्व्हिस प्रोव्हायडर मिळतात. म्हणजे असे गुड्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइड समुद्रामध्ये सप्लाय केला जातो आणि ते सप्लाय करण्याकरता जे सप्लायर आहेत त्यांच्याकडे छोट्या बोटी आहेत, त्या बोटी थ्रू ते काय करतात तिकडे सप्लाय करतात. म्हणजे इथे सप्लाय कुठे होतो? पाण्यामध्ये होतोय. आता पाण्यामध्ये असे कुठे दिलेलं नसतं की इथे महाराष्ट्र संपला इकडे गोवा चालू, हद्द संपली, असं नाही. मग पाण्यात सप्लाय करतोय आणि तिकडनं दूर दूरपर्यंत किनारा दिसतच नाही, त्याला तुम्ही काय सांगाल? स्टेट कुठलं आहे? जर तो एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर ऑफ इंडिया तो जर लायबल झाला तर त्याला काय सांगितलं आहे? इन द कोस्टल, जे किनारी राज्य किंवा युटी आहे, वेअर द नियरेस्ट पॉईंट ऑफ द ॲप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. बरोबर आहे. आता हे नियरेस्ट पॉईंट ऑफ अप्रोप्रिएट बेस लाईन कशा प्रकारे काढायचा हे काय दिलेलं नाही, समजलं ना? मी समुद्रामध्ये सप्लाय करतोय आणि मला दूरपर्यंत काही दिसत नाही की मी महाराष्ट्राच्या जवळ आहे का गोव्याच्या जवळ आहे, तर असं कुठलं मेकॅनिझम दिलेलं नाही आहे. पण सांगितलं आहे की रशियन तुम्ही कुठेतरी घेतलंच पाहिजे. ओके. इन द कोस्टल स्टेट युटी वेअर द नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल. तो काय करेल? रशियन घेईल. मी जर सेजमध्ये बिझनेस सुरू केला तर मी लायबल झालो, रशियन मला घ्यायला पाहिजे. एक सेक्शन 22 किंवा 24 पूर्ण रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. सेजमध्ये असेल तर वेगळा नंबर घ्यायला लागतो, पाण्यामध्ये असेल तर जिकडे जवळ किनारी राज्य आहे युटी आहे रजिस्ट्रेशन तिथे घ्यायला पाहिजे. ऑरो इंडिया लिमिटेड इज एंगेज इन टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन गोवा. द ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ ऑटो इंडिया लिमिटेड एक्सिडेड 20 lakhs ऑन 11th October. इट इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन ऑन 11th October. लायबल कधी झाला? या दिवशी त्याचा टर्नओव्हर एक्सिड झाला. ही शुड अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days फ्रॉम 11 ऑक्टोबरपासून त्याला 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. आता ही त्यांनी प्रोव्हिजन केली आहे खरी अशी, पण याच्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो काय होतो. प्रॅक्टिकली प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा मी फॉर्म भरतो, ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरतो, मला ऑप्शन द्यायला लागतो की माझा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला आहे म्हणून मी रजिस्ट्रेशन घेतो आहे. तुम्हाला मी थोडंसं दाखवतो बघा इथे. RG 1 भरला जातो. या RG मध्ये पार्ट 1 आहे, पार्ट ए आहे आणि पार्ट बी जो आहे, या पार्ट बी मध्ये इथे ट्रेड नेम विचारला जाईल तिकडे. मग पुढे कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस कुठल्या प्रकारचं आहे, मग प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, कंपनी आहे, हे दिलं जाईल. पुढे जाऊन हे बघा, कंपोजिशन डीलर असल्यास हा टिक मार्क आहे, हा दिला जाईल. मग पुढे कॅटेगरी ऑफ रजिस्टर्ड पर्सन, कॅटेगरी कुठली? मॅन्युफॅक्चरर आहे, सप्लायर मेकिंग सप्लाईज, हे आणखीन काय आहे. प्लस डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, सुरू कधी केला, डेट ऑन विच लायबिलिटी टू रजिस्टर अरायझेस, हे आलं. आर यू अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, हे मी नो देईन.
कंपोजिशन मी घेणार नाही. मग पुढे जाऊन मला सेज युनिट आहे का, हे बघा. सेज युनिट हे आहे. रिझन फॉर ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन हा जो पॉईंट आहे, क्रॉसिंग द थ्रेशोल्ड, हे मी सिलेक्ट केलं. हा एक त्यांनी पेपर फॉर्म दिला आहे. हे कोणाकडे जाईल, GST पोर्टलकडे जाईल. त्यांनी जे प्रोग्रामिंग केलं आहे त्यात तुम्हाला एक क्लिक केली का ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये सगळंही दिसतं. अशा प्रकारे येत नाही पोर्टलला काय येतं, एक क्लिक केली की सगळं ही माहिती इथे खाली. यातून जर मी सिलेक्ट केलं क्रॉसिंग द थ्रेशोल्ड, तर कधी झाला थ्रेशोल्ड, लायबल मी कधी झालो हे वरती मला द्यायचं आहे, की लायबल कधी झालो, लायबिलिटी कधी आली, इथे मला डेट द्यायची आहे. ओके. जर मी इथे दिलं की मी लायबल झालो 25 ऑगस्टला, ओके, मी ॲप्लिकेशन करतो 10 सप्टेंबरला, तर हे 30 दिवसामध्ये करतो ॲप्लिकेशन. समजा 20 सप्टेंबरला करतो तरी 30 दिवसाच्या आत करतो. आता डिपार्टमेंटकडे हे गेल्यानंतर विदिन 7 डेज ते रिप्लाय करणार आहे. आता विदिन 7 डेज मला सांगितलं जातं की आम्हाला आणखीन डॉक्युमेंट पाहिजेत, तर आणखीन वेळ झाला 7 डेज. जवळजवळ मला 20 दिवस लागतात या प्रोसेसमध्ये. म्हणजे हे कधी होईल, 15 ऑक्टोबरला होईल. मला ॲक्च्युअल नंबर येईल 15 ऑक्टोबरला आणि ज्यावरती डेट लिहून येईल, डेट ऑफ रजिस्ट्रेशन 25 ऑगस्ट. ओके, बरोबर आहे. आता 25 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर जो सप्लाय केला आहे मी, त्यावेळेस मी GST कलेक्ट करू शकत होतो का? कारण माझ्याकडे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन नव्हतं, मला हक्क प्राप्त झाला नव्हता. माझ्यावर जबाबदारी आलेली आहे, पण GST घेण्याचा हक्क नसल्यामुळे एवढ्या कालावधीमध्ये GST कलेक्ट केलेला नाही. दिवस किती झाले बघा तिकडे. आता ऑगस्टचे 5 दिवस, 6 दिवस, सप्टेंबरचा अख्खा महिना आणि ऑक्टोबरचे 15 दिवस. जवळजवळ आता इकडे 50 दिवस तो सप्लाय केला आहे. त्याच्यासाठी इनवॉइसची प्रोव्हिजन आहे. त्यात हे दिलं आहे की रिवाईज टॅक्स इनवॉइस बनवा. काय करा, जेवढा सप्लाय केला आहे त्याच्या अगेन्स्ट रिवाईज टॅक्स इनवॉइस बनवा आणि तो टॅक्स जमा करा. आता 50 दिवसामध्ये जर मी B2B सप्लाय करत असेल तर मी 50 दिवस जी लोकांना मी सप्लाय करत त्यांना सांगेन की माझा GST नंबर येणं आहे, टॅक्स तुम्हाला वेगळा द्यायला लागेल, तो मी रिवाईज इनवॉइसमध्ये बनवीन. पण जर मी अशा एंड युजरला माल विकतोय की जे कंझ्युमर आहेत, बायर आहेत, अनरजिस्टर्ड, त्यांना माल दिला, ते गेले, टॅक्स कुठं वाढणार नाही. टॅक्स घेतला तरी इलिगल बेकायदा आहे आणि टॅक्स नाही घेतला तर घ्यायचा कसा परत त्यांच्याकडनं. लक्षात. सर्व्हिस टॅक्समध्ये काय होतं की 10 लाखाचं थ्रेशोल्ड लिमिट होतं. तिकडे असं केलं होतं की 9 लाख जसा टर्नओव्हर एक्सीड होईल ॲप्लिकेशन करा, नंबर घेऊन ठेवा. आणि जसे 10 लाख एक्सीड होतील, यात काय व्हायचं, 9,80,000 झालेत आणि मग मी पुढचा इनवॉइस बनवतो 40,000चा. तर काय करायचं, तर असं होतं की पहिल्या 20,000वर टॅक्स लागणार नाही, पुढचे 20,000 आहेत त्याच्यावर टॅक्स लागेल. कारण या 20,000नी 9,80,000 10 लाख होतात, त्याच्या पुढे जे आहे त्याच्यावर तुम्ही टॅक्स घ्या. आणि जर समजा आता हे समजा मी असे 9 लाख एक्सीड झाले, हे कधी झाले, फेब्रुवारीत झाले, मी केलं ॲप्लिकेशन आणि माझे मार्चपर्यंत 10 लाख झालेच नाहीच झाले, तो नंबर तसाच पडून राहणार. नेक्स्ट इयर परत करत राहा, असं व्हायचं. आता जर इथे त्यांनी दिलं आहे की 40 लाख एक्सीड होईल तेव्हाच ॲप्लिकेशन करायचं आहे, तर जर शहाणा व्यक्ती असेल तो आपले 38 लाख 39 लाख झाले तर त्यांनी ॲप्लिकेशन करावं, नंबर घ्यावा, त्याला हे बेस्ट आहे. ॲडवायजेबल हे आहे की 40 लाख होईपर्यंत वाट बघू नका. आणि बऱ्याच वेळा काय होतं, 40 लाखाच्या पुढे गेलं तिच्या लक्षात येतं, लक्षात जरी आलं तरी कोणी हा ऑप्शन चूज नाही करत. कुठला, की क्रॉसिंग द थ्रेशोल्ड हा घेत नाही, हा सजेस्ट केला जात नाही, हा नका घेऊ हे सांगितलं जातं. म्हणजे
गव्हर्नमेंटला काय माहिती नाही आहे की कोणता टर्नर पुढे गेला आहे, कळणार पण नाही आहे, पण बघायला पण येणार नाही. व्हॉलंटरी बेसिस देऊन टाका, बस. हा ऑप्शन घेतला, ज्या दिवशी नंबर येईल तिथपासून तुम्ही टॅक्स कलेक्ट करा. म्हणजे 50 दिवस जे काय गेलं ते गेलं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एक लिंक म्हणून सांगतो की सेक्शन 18 अशी तरतूद आहे की माझ्याकडे स्टॉकमध्ये जे गुड्स आहेत जे मी एका वर्षामध्ये परचेस केले त्याची मला एक वेगळा फॉर्म भरून ते लिस्टिंग द्यायचं आहे, तिथे दिलं. आणि जर त्याच्यावरती समजा मला 1,80,000 CGST आणि 1,80,000 AGST मी जमा केलेला आहे, तर मला हे 3,60,000चं क्रेडिट माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होतं. जे गुड्स माझ्याकडे स्टॉकमध्ये आहेत पण ज्याच्यावरती मी अगोदर GST दिला होता पण ITC अवेल केलेला नाही कारण की मी अनरजिस्टर्ड पर्सन होतो. आता माझ्याकडे एवढे गुड्स आहेत की ज्याच्यावरती मला 1,80,000 CGST आणि 1,80,000 मी AGST जमा केला आहे, भरलं आहे. आता मी विकीन तेव्हा मे बी याच्यावरती मी 2,40,000 CGST कलेक्ट करेन, 2,40,000 AGST कलेक्ट करेन, बरोबर आहे. तर मला ह्या फॉर्मॅलिटीज केली, एक कंप्लायन्स केला का मला अप्रूव्ह झालं ते, तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला एवढा क्रेडिट जमा होऊ शकतो. लक्षात घ्या. जो व्यक्ती टर्नओव्हर एक्सीड करेल तो या प्रकारे क्लेम करू शकतो, मला एवढा ITC द्या, आणि त्याच्या इनवॉइसची माहिती सगळ्या त्या स्टॉकची माहिती त्याने दिली भरून, तर मग हे अप्रूव्ह होऊ शकतं. तुम्हाला हेवी वाटत नाही ना? हा विषय येईल तेव्हा येणारच आहे, लक्षात घ्या. डिटेलमध्ये तेव्हा येणार आहे. हा सेक्शन 18 आहे. याच्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ ITC इन स्पेशल सर्कमस्टन्सेस अशी प्रोव्हिजन आहे. आणि 18(2) टाइम लिमिट टू टेक ITC 1 year फ्रॉम डेट ऑफ इश्यू ऑफ द इनवॉइस. आता ह्या तरतुदीप्रमाणे जर टर्नओव्हर एक्सीड झाला, कंपोजिशन स्कीममधना मी रेग्युलर स्कीममध्ये आलो, पहिले मी कंपोजिशनमध्ये होतो, ITC घेतलेला नाही आहे, पॉकेटमधना 1% टॅक्स भरायला लागतो कंपोजिशन स्कीममध्ये, असं आहे. तसंच एक्झाम प्रॉडक्ट जे होतं ते एक्झाम्शन विड्रॉ झालं आणि टॅक्सेबल झालं. अशा केसमध्ये 4 ठिकाणी असं होतं की रजिस्ट्रेशन नवीन घेतलं कारण लायबल झाला म्हणून, किंवा व्हॉलंटरी घेतलं, एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय झाला, किंवा कंपोजिशन स्कीममधना सेक्शन 9 टॅक्स भरण्याकरता त्यांनी ऑप्शन सिलेक्ट केला. या 4 केसमध्ये जे गुड स्टॉकमध्ये आहेत ते मी अगोदर विकत होतो तेव्हा टॅक्स कलेक्ट करत नव्हतो. 2 केसमध्ये रजिस्टरच नव्हतं, आणि 2 केसमध्ये एका केसमध्ये माझं प्रॉडक्ट एक्झाम्प्ट होतं. म्हणजे समजा मी ABC घेतो आणि P बनवतो, तर P एक्झाम्प्ट आहे, तर मला ABCचा क्रेडिट मिळत नाही. आता P जो एक्झाम्प्ट होता हा टॅक्सेबल झाला, तर मला ABCचं क्रेडिट मिळेल. ओके. स्टॉकमध्ये जे काय ABC पडून आहे ते वापरून मी आता P बनवीन, तर मी टॅक्स कलेक्ट करणार आहे. मग माझ्याकडे स्टॉकमध्ये जे ABC आहे याचं मला क्रेडिट मिळण्यासाठी मला ITC अवेलेमेंट 18(1) काय करतो, ती तरतूद त्याच्यामध्ये ती पॉवर तो देईल 18(1) की तुम्ही आता यापुढे हे ABC P बनवा, टॅक्स कलेक्ट करावं, तर तुम्हाला ABCचा काय मिळेल, ITC अवेल करता येईल. कंपोजिशनमध्ये मी होतो, आता मी ABC विकीन, P नाही बनवत, मी ट्रेडर आहे, मी ABC घेतो आणि विकतोय, पण अगोदर मी कंपोजिशनमध्ये होतो, मला ITC मिळालेला नाही आहे, मी अवेल नाही केलेला. आता मी ABC विकीन तर 1% नाही भरणार,
18% भरणार आहे, टॅक्स कलेक्ट करून भरणार आहे, तर मला ABCचा ITC अवेल करता येईल. हे लक्षात घ्या. इंटरेस्टिंग वाटतं ना की जर का तुम्ही आउटपुट टॅक्स कलेक्ट करता आहात तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. पण जसं याच्या उलटं पण होऊ शकतं ना, की जसं इथे रेशन एखाद्याने रजिस्टर पर्सन आहे, तो टॅक्सेबल सप्लाय करत, तो एक्झाम सप्लाय करायला लागला, तो कंपोजिशनमधनं त्यांनी कंपोजिशन स्कीम घेतली, ऑप्टिकल कंपोजिशन स्कीम, तर मग त्याच्या स्टॉकमध्ये ABC आहे, याच्यात त्याने ITC अगोदर घेतला असेल ना, तो रिव्हर्स करा ITC, म्हणजे त्यावर टॅक्स त्याला भरायला लागेल. जसं हा बेनिफिट दिला जातो तसं तिकडे लायबिलिटी दिली जाते की तुम्ही यापुढे टॅक्स कलेक्ट नाही करणार होता. तुम्ही ABC जर का यापुढे वापरून P बनवता, तर P पहिले टॅक्स करत होता, P एक्झाम झाला आहे, तर तुम्ही ABCचा ITC घेतला तर रिव्हर्स करा. ही स्पेशल प्रोव्हिजन आहे, सेक्शन 18 आहे. हे तुम्हाला रोज लागत नाही, हे रोजच्या कामाचं नाही, त्यामुळे ह्या विषय तुम्ही ऐकलेला नसणार. 16 आणि 17 हे रोजच्या कामाचे आहेत, हे रोजच्या कामाचे नाही. ऐकून ऐकून तुम्ही तेवढीच कामं करू शकता जेवढं रोजच्या कामाचं आहे, आणि जे तुम्ही एक्स्ट्रा ऐकाल ना त्याच्यामुळे तुमचा एक फाउंडेशन बनतं, पाया पक्का होतो की अरे अशाच्या प्रोव्हिजन आहेत आणि त्या काय बनवल्या आहेत, कशा करता बनवल्या आहेत, गव्हर्नमेंटचा व्ह्यू काय, लॉ मेकर काय विचार करतात, कशा प्रकारे विचार करतात, त्यातून तुम्हाला मग लॉ कळत जातो. तो तसा लॉ बनवण्यामागचा विचार काय हे जेव्हा तुम्हाला कळतं, जसं ते ऑनलाईन लॉ गेमिंग आलं, त्यामागचा विचार काय की प्रॉपर त्यांच्याकडनं कर वसुली करण्याकरता कायदेशीर तरतूद पाहिजे म्हणून ते केलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं, पहिले तुम्ही बघाल तर लॉटरी समजा 100 रुपयाची असेल, तसं ते लोक 100 रुपये जेव्हा जमा करतात तर त्यांचं म्हणणं असं होतं की 100मधले आम्ही 85 रुपये वाटतो, 15 रुपये आम्हाला मिळतात, तर 15वर तुम्ही टॅक्स घ्या. कळलं, 15वर तुम्ही टॅक्स घ्या, असं त्या ऑनलाईन गेमिंगवाल्या लोकांचं म्हणणं होतं. आता गव्हर्नमेंटने काय केलं, याच्यामध्ये एक सेक्शन आहे महत्त्वाचा, व्हॅल्युएशन, याचे रूल पण आहे. त्यात त्यांनी अशी प्रोव्हिजन केली की जेवढं कॉन्ट्रीब्युशन जो कोण पार्टिसिपेट करतोय, पार्टिसिपंट तो जेवढे पैसे देईल त्या व्हॅल्यूवरती GST ॲप्लिकेबल होईल. असं या लोकांचं म्हणणं काय होतं, 15वरती आम्ही टॅक्स देतो. स्पेशल सेक्शन केले गव्हर्नमेंटनी, डेफिनेशन ॲड केल्या, आणि त्या ॲड केल्यानंतर मग आणि प्लस काय लोक अशा प्रकारे कोर्टात गेले होते की आमचं जरी गेमिंग असलं तरी आमच्याकडे लक फॅक्टर नाही आहे, लक फॅक्टर नाही आहे, आमच्याकडे बुद्धिमत्ता वापरायला लागते, IQ वापरायला लागतो, असा आमचा गेम आहे. म्हणजे आमचं जे आहे ते असा लक फॅक्टरवाला गेम नाही आहे. मग डेफिनेटली बघाल तर सगळं दिलं आहे, कशाही प्रकारे त्यामध्ये रिझल्ट येऊ, पार्टिसिपंटला काय पैसे मिळत असतील, तो गेम कशा प्रकारचा असो, जेवढे पैसे तो त्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय त्यात पार्टिसिपेट होण्याकरता त्या व्हॅल्यूवरती काय लागेल, GST लागेल. म्हणजे टॅक्स रेट किती आहे हे पण ठरलं पाहिजे, आणि कुठल्या अमाऊंटवर टॅक्स लागेल हे सेक्शन 15 व्हॅल्युएशन आहे त्यात दिलेलं आहे. जे काय तुम्ही बघाल ते प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे दिलेली आहे, त्याप्रमाणे ती होत नसेल, त्या सांगितल्या प्रकारे होत नसेल तर तो डिफॉल्ट होतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात, हा पॉईंट आला लक्षात. आणि बाकी हे जे सेल मर्जर मी काल घेतलं, अमलगमेशन, हे झालं ओके, हे झालं. म्हणजे जर तुम्ही बिझनेस विकला तर तुमचा पॅन नंबरला इनपुट टॅक्स क्रेडिट समजा पडून असेल, मी तुमचा बिझनेस जसा घेतला ओके तसा तुमचे बिझनेसचे जे कोण कस्टमर असतील ते मला मिळणार आहे, तुमचं रेप्युटेशन मला मिळणार आहे, जे काय बिझनेसचं चांगलं वाईट नाव आहे, फायदे तेवढे सगळे मला मिळणार आहेत. मग ITC मला मिळेल की नाही मिळेल, जर ITC त्या तिकडे जमा असेल तर तो चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ITC पण ट्रान्सफर, त्याला वेगळे फॉर्म आहेत, हे ITC 01, ITC 0T, ITC 03 हे वेगवेगळे फॉर्म आहेत, ते भरले ना तर काय होतं, जसं तुम्ही तुमचा बिझनेस मी घेतला तर तुम्ही हा फॉर्म भराल, हा फॉर्म भरला तर तुमचा ITC माझ्याकडे ट्रान्सफर होतो. त्याकरता हे फॉर्म आहेत इनपुट टॅक्स क्रेडिटचे. 01, 02 अवेलमेंट करायचे ITC 01, ट्रान्सफर झाला बिझनेस ITC 02.
ओके. आणि रिव्हर्सल करायचं आहे ITC 04. म्हणजे रूल आहेत 40, 41, 44. ओके. आणि जर एखाद्यानी काय मशिनरी परचेस केली, समजा 10 लाखाची मशिनरी परचेस केली, तर 1,80,000 काय मिळतो त्याला, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो. तर ह्यानी ती मशिनरी 5 वर्ष वापरलीच पाहिजे. याचं लाईफ किती आहे, 60 महिने लाईफ आहे, 60 महिने. ओके. आता जर ही मशिनरी 30 महिन्यात विकली, त्याला विकायला बंदी नाही आहे. जर 30 महिन्यात विकली आणि जर त्यांनी आता 30 महिने वापरली, म्हणजे 1,80,000 काय झाला, पूर्ण ITC आहे. जर त्यांनी 90,000पर्यंत टॅक्स जमा केला तर कुठलीही जबाबदारी, लायबिलिटी त्यावरती येत नाही. पण जर त्यांनी 70,000 जर का टॅक्स जमा केला तर डिफरन्शियल 20,000 आहे. म्हणजे हा सेक्शन आहे सेल ऑफ कॅपिटल गुड्स 18(6). हायर ऑफ रूल, या रूलप्रमाणे व्हॅल्यू काढली, ती आली किती, समजा 90 आली, 90 येईल या फॉर्म्युल्याप्रमाणे. तर 70 त्यांनी जमा केले तर उरलेले 20,000 त्याला जमा करायला लागतील. पण जर 1,10,000 जमा केले, काय म्हटलंय की टॅक्स ऑन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती आहे, 1,10,000, आणि या रूलप्रमाणे किती येते, 90,000. पण लायबिलिटी कुठली येणार नाही. लक्षात घ्या. अनेक लोक असं करतात की मशिनरी मित्र परचेस करतोय, त्या नंबर नाही आहे, तू काम कर माझ्या नावावरती घे, असं करतात. माझ्या नावावरती मशिनरी घे म्हणजे मला ITC मिळेल, तू मला कॅशने पेमेंट कर आणि मी तुला ऑनलाईन पेमेंट करतो, मशिनरी घेतो. ती मशिनरी त्याच्याकडे नसते. लोक असं पण करतात. एक व्यक्ती आला, अरे मला अशी मशिनरी माझ्या मित्राला घ्यायची आहे. बोलो मग तुमच्याकडे ती मशिनरी तुम्ही करणार काय, तुमचा बिझनेस कुठला आहे, तुम्हाला त्या मशिनरीचा उपयोग काय. ITC घ्यायचा पण तुम्ही काही नाही घेऊ शकत ना. तुमचा बिझनेसचं स्वरूप काय, ते गव्हर्नमेंटकडे गेलं आहे. तुम्ही ट्रेडर आहात, तुम्हाला काय मशीनची गरज आहे, तो मॅन्युफॅक्चरर आहे. आपण एक काम करू, ती मशिनरी घेऊ आणि 2 महिन्यांनी त्याला विकू. बोलो विकलं तुम्हाला सेक्शन 18(6) लागतो. तुम्हाला काय मूर्ख वाटलं गव्हर्नमेंट. बोलो राज्यकर्ते मूर्ख असतील, पण जे कोण लॉ बनवतात त्यांना कायदेशीर अक्कल असेल की नाही. कायदा बनवताना प्रॉपरली बनवला गेला आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला असे काय गोष्टी येतील, तुमच्या कल्पना असू शकतात, लोक काही कल्पना करू शकतात, पण लॉ मेकर कशा प्रकारे टॅक्स चोरी होऊ शकते, ती होऊ नये, कशा प्रकारे टॅक्स प्रॉपर कलेक्ट केला जाईल, अशा तरतुदी करत असतात. आणि तसं अपेक्षित आहे. टॅक्स स्ट्रक्चर असं असलं पाहिजे की व्यवस्थित टॅक्स, जर का तिकडे एक टॅक्स इव्हेंट आहे सप्लायचा, सप्लाय गुड सर्व्हिसेस, तर त्याप्रमाणे टॅक्स प्रॉपर कसा कलेक्ट होईल. आणि तसं हे जुगार लोक आहेत, यांच्याकडून टॅक्स मिळायलाच पाहिजे ना. म्हणून गव्हर्नमेंटने तेवढी मोठी अमेंडमेंट करून ती प्रोव्हिजन केली. त्यांच्याकडनं पैसे ते लोक घेणार आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाले, आणि त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटने टॅक्स घ्यायचा आहे ना, का जुगार लोकांकडनं. त्यामुळे जिकडे जिकडे अशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या जे लॉ मेकर असतात, यातले अभ्यासक ते हुशार असतात, त्यांना कळतं कुठे काय चाललं आहे, कसं गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू वाढेल, कुठे स्कोप आहे टॅक्स घेण्याकरता, त्याप्रमाणे टॅक्स घेतला जातो. आणि त्याप्रमाणे मग कळलं. मी थोडा साईडला का जातो, तुम्हाला कळावं की रजिस्ट्रेशनचं महत्त्व काय, की रजिस्टर पर्सन थ्रू टॅक्स कलेक्ट होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो कुठे सप्लाय करतोय, नॉर्मल सप्लाय, कुठे आहे टेम्पररी सप्लाय, म्हणजे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. वेगळ्या देशातनं आला तर मग NRTP ECO थ्रू त्यांनी ECO कव्हर केला, फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज. यातनं लॉ मेकरचा प्रयत्न काय की आपल्याला स्मूथली टॅक्स कलेक्शन व्हायला पाहिजे आणि प्रॉपर जिकडे जिकडे स्कोप आहे तिकडनं व्हायला पाहिजे. तरतुदी अशा प्रकारे केलेल्या असतात. त्यांनी सेस सोडलं नाही, त्यांनी पाणी सोडलं नाही, त्यांनी सगळ्या प्रकारचे एरिया सिलेक्ट कव्हर केले. मेसर सायलेंट क्रॅकर कंपनी ऑफ सुरत गुजरात कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स इन दिवाळी. फक्त हे दिवाळी करता येतात. त्यांचं ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई. हिज टर्नओव्हर इज ओनली 2 lakhs. Still he has to obtain registration in Maharashtra as casual taxable person irrespective of the turnover at least 5 days prior to the commencement of business. तसंच मिस्टर बुश, resident in USA, occasionally comes to India and gives advice to technical matter
to Reliance Industries Limited as furtherance of his business and profession. Mr. Bush is liable for registration, non-resident taxable person, आणि irrespective of turnover at least 5 days prior काय करायला लागेल, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. त्याचं जे कंप्लायन्सेस त्यांनी केले, त्यांनी तो पिरियड दिला आहे. आता त्याचा सेक्शन वेगळा बघायचा आहे आपल्याला. त्याचा सेक्शन आहे, मी बघाल सेक्शन 27 आहे, त्यामध्ये त्यांच्याकरता प्रोव्हिजन आहे. आता जसं इथे टॅक्सपेअर सिलेक्ट केला जाईल, तर ह्यातनं रेग्युलर, कंपोजिशन किंवा CTP सिलेक्ट करता येतं RAG 1मध्ये. मी तुम्हाला दाखवलं ना फॉर्म आता, त्यात ते हे सगळं होतं. तसंच टॅक्स डिडक्टर आहे, त्याच्याकरता फॉर्म येतो TDS किंवा TCS करता 7. तसंच नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन असेल तर मग त्याकरता RAG 9 आहे, ज्यात त्याचा पासपोर्टची माहिती प्लस त्या व्यक्तीच्या वेगळ्या देशामध्ये वेगळा बिझनेस असेल तर तिकडचा GST नंबर वगैरे ही माहिती घेतली जाते. तसंच युनायटेड नेशन बॉडी किंवा राजदूत वगैरे असतात ना, कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्री, त्यांच्याकरता 13 आहे. म्हणजे हे जे युनायटेड नेशन बॉडी आहे किंवा राजदूत आहे, यांची ऑफिसेस समजा मुंबईमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, त्यांच्या थ्रू काय होतं, 2 देशांमधला व्यापार होण्याकरता चर्चा होते किंवा आपले पंतप्रधान वेगवेगळ्या देशांमध्ये दौरे करतात, त्याची आखणी या राजदूतां थ्रू होते. तर त्यांची ऑफिसेस कायमस्वरूपी आपल्या इथे असतात, कारण जे आपले मित्र देश आहेत त्यांच्याकडे आपले राजदूत आहेत आणि त्यांचे राजदूत आपल्याकडे आहेत. म्हणजे मग तो असे व्यापाराची बोलणी असो किंवा मग टुरिस्टसाठी आपल्या लोक तिकडे जातात, वेगवेगळ्या त्यांना विजा वगैरे काढायला लागतो, या सगळ्याकरता हे राजदूत जे आहेत त्यांच्या ऑफिसेसमधनं कम्युनिकेशन होत असतं. तर त्यांना जो सप्लाय केला जातो त्याच्यावरती GST कलेक्ट होणार ना. जसं एक लोकल सप्लायर आहे, जरा पेपर त्यांना पाहिजे असेल, कम्प्युटरमध्ये काय प्रिंट काढायची आहे, इंटरनेट सर्व्हिस घ्यायची आहे, कम्प्युटर वापरायचे आहेत, तर त्यांना गुड सर्व्हिसेस लागणार. तर त्यांच्यासाठी UIN नंबर घेतला जातो. UIN नंबर हा जो युनिक आयडेंटिटी नंबर असेल, याच्यामध्ये जो टॅक्स त्यांनी भरला आहे त्याचा रिफंड त्यांना मिळतो. म्हणजे या युनायटेड नेशन बॉडी किंवा हे जी कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी आहेत, यांना सप्लाय जो कोण व्यापारी करेल तो टॅक्स कलेक्ट करेल, त्यांचा UIN तिथे रेकॉर्ड करेल त्या इनवॉइसवरती, पण नंतर ते रिफंड घेऊ शकतात. त्यांना रिफंड दिला जातो. त्यांना रिफंड घेण्याकरता ऑनलाईन प्रोसेस करायला पाहिजे, म्हणून त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे आणि त्यांच्याकरता फॉर्म दिला आहे आणि त्यांना नंबर तो घ्यायला लागतो. यांना प्रत्येक राज्यामध्ये नंबर घ्यायला लागत नाही, यांना एकच नंबर घेतलेला पुरेसा आहे. देशाकरता एकच नंबर मिळतो. पुढे येईल ती प्रोव्हिजन. ओके. त्याच्यानंतर नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हायडर आहे, यांच्याकरता RAG 10 आहे. GST प्रॅक्टिशनरसाठी PCT 01. आपण ज्यावेळेस इकडे सिलेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला जे ऑप्शन दिसतात, सर्व्हिसेस, न्यू रजिस्ट्रेशन, म्हणजे जी प्रोव्हिजन आहे त्याची प्रोसिजर करायची असेल तर इकडे गेल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. आता इकडे जर का मी सिलेक्ट केलं नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, तर खालचे ऑप्शन बदलतात. पासपोर्ट नंबर, टॅक्स आयडेंटिटी नंबर, आणि जर मी सिलेक्ट केलं टॅक्स पेअर तर ऑप्शन वेगळे येतात. जर तुम्ही त्याचा रूल बघाल तर त्या रूलमध्ये ते डॉक्युमेंट द्यायला सांगितले, ती माहिती द्यायला सांगितले, म्हणून ती माहिती इथे कलेक्ट केली जाते. थांबूया इथे का घेऊ पुढे? थांबूया ना. तर पुढे ॲक्च्युली हे घ्यायचं आहे. याचा रूल आता 8 ॲप्लिकेशन, 9 व्हेरिफिकेशन आणि 10 त्यांना सर्टिफिकेट मिळणार. आणि पुढे त्यांना बँक डिटेल्स टाकायला लागतात. त्याच्याकरता पुढे रूल आहे, परत त्यांचं आधार व्हेरिफिकेशन होईल. त्या संदर्भामध्ये सगळं हे डिस्कशन होईल. आणि फायनली तुम्हाला यातनं हे कळेल की ॲप्लिकेशन करण्यासाठी रूल 8, 9, 10, पुढे 10A, 10B आधार ऑथेंटिकेशन हे आहे.
हे पहिले नव्हतं बँक डिटेल्स. पहिलेच बँक नंबर भरायला लागायचा. नंतर मग बँका जे अकाउंट ओपन करू देत नाहीत, पण JT नंबर आणा, म्हणून मग हा रूल बनवला की पहिले तुम्ही इलेक्शन घ्या आणि नंतर बँकेमध्ये अकाउंट ओपन होतं. म्हणून मग नंतर बँक डिटेल टाकण्याकरता 10A आहे. आणि आधार ऑथेंटिकेशन पहिले करत नव्हते, ते करण्यासाठी मग नंतर कंपल्शन केलं गव्हर्नमेंटनी, म्हणून ते रूल नंतर आला 10B. आता तुम्ही थोडंफार वाचाल, हे तुम्हाला कळेल. जर तुम्ही थोडंफार वाचून आलात तर तुम्हाला नेक्स्ट क्लासला समजायला सोपं जाईल. बाकी काय नाही. आता शनिवार रविवार आपण घ्यायचे ना क्लास.